हाय गाईज, वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट। आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण मोरपिसापासून वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर असे साडी ब्रूच तसेच हेअर ॲक्सेसरी आणि ड्रेस किंवा कोटला लावण्यासाठीचे असे सुंदर ब्रूच बनवणार आहोत। हे ब्रूच अशा पद्धतीने आपण ॲज अ हेअर ॲक्सेसरी म्हणून पण यूज करू शकतो, तसेच छोट्या मुलांच्या तसेच मोठ्यांच्या कोटला, ब्लेझरला आणि ट्राउझरला सुद्धा हे ब्रूच आपण लावण्यासाठी यूज करू शकतो। तसेच फेट्यांना लावण्यासाठी देखील या ब्रूचचा उपयोग करता येईल। चला तर आपण पाहूया हे ब्रूच कसे बनवले ते। हे ब्रूच बनवण्यासाठी सुरुवातीला मी इथे कॅनव्हासचा गोल घेतलेला आहे। त्यानंतर एक मोरपीस घेऊन त्याच्या साइडचा बाजू अशा पद्धतीने कट करून घेत आहे। इथे आपल्याला ज्या आकारामध्ये हा मोरपीस हवा आहे त्या आकारामध्ये राउंड किंवा पान शेप आपण याला आकार देऊ शकतो। अशा पद्धतीने कात्रीने हळूवारपणे कट करून आपण याला आकार दिलेला आहे। अशा पद्धतीने दोन मोरपीस मी इथे कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर कॅनव्हासवरती अशा पद्धतीने फॅब्रिक ग्लू पूर्णपणे अप्लाय करून त्यावरती हे मोरपीस मी इथे चिटकवून घेत आहे। चिटकवताना अगदी हळूवारपणे आणि व्यवस्थित दाबून इथे आपल्याला चिटकवून घ्यायचे आहे, जेणेकरून मोरपीसाचे काही पीस जर वरील बाजूस तसेच राहिले न चिटकता तर ते व्यवस्थित होणार नाहीत। त्यामुळे असे दाबून व्यवस्थित इथे आपल्याला चिटकवून घ्यायचे आहे। हे चिटकवून झाल्याच्या नंतर थोडेसे सुकू द्यायचे आहे। ते सुकल्यानंतर मोरपिसाच्या कडांवरती अशा पद्धतीने फॅब्रिक ग्लू इथे अप्लाय करायचा आहे। इथे तुम्ही फेविकॉल न वापरता फॅब्रिक ग्लूच वापरा, कारण फेविकॉल हा सुकल्यानंतर दिसून येतो परंतु फॅब्रिक ग्लू हा सुकल्यानंतर ट्रान्सपरंट होतो। साइडला लावलेल्या फॅब्रिक ग्लूवरती आपण इथे स्टोनलेस इथे चिटकवून घेत आहोत। ही स्टोनलेस चिटकवताना देखील अगदी हळूवारपणे आपल्याला ही स्टोनलेस चिटकवून घ्यायची आहे, जेणेकरून तो ग्लू जास्तीत जास्त मधील मोरपिसाला लागू नये। अशा पद्धतीने दोन्ही बाजूला आपण इथे स्टोनलेस चिटकवून घेत आहोत। स्टोनलेस चिटकवताना त्याला व्यवस्थित नंतर आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे, कारण तो सुकल्यानंतर आकार तसाच्या तसा राहतो। त्यानंतर आपण एका गोल्डन वायरमध्ये अशा पद्धतीने एक स्टोन इथे अटॅच करून घेतलेला आहे आणि त्याच्या बाजूने मी इथे 3 mm चे मोती ओवून घेत आहे। या मोत्यांनी आपल्याला हा स्टोन इथे कवर करून घ्यायचा आहे। हा ब्रूचसाठी एक पॅच मी इथे बनवत आहे। जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे स्टोन आणि मोती नसतील तर तुम्ही राख्यांमधून निघणारे वेगवेगळे पॅच सुद्धा इथे रियूज करू शकता। तसेच वेगवेगळे शो बटन सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता। आपण तयार केलेला जो पीकॉक फेदरचा पॅच होता तो आपल्याला सुकल्यानंतर अशा पद्धतीने बाजूचं जे एक्स्ट्रा कॅनव्हास आहे ते इथे कट करून घ्यायचे आहे। हे काम तुम्ही सुकल्यानंतरच करायचे आहे, कारण जर ओले असताना करायला गेले तर ते विस्कटण्याची शक्यता असते। त्यानंतर सुरुवातीला जो आपण गोल कॅनव्हास घेतलेला होता त्याच्यावरती मोरपीस मी इथे अरेंज करत आहे। वरील बाजू चिटकवण्यासाठी मी अशा पद्धतीचे छोट्या आकाराचे मोरपीस इथे घेतलेले आहे। त्यानंतर त्याच्या खालील बाजूस थोडासा आकार देऊन मी त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे मोरपीस इथे चिटकवून घेत आहे। अशा पद्धतीने मोरपीस हे तुम्ही तुमच्या आयडियाने वेगवेगळ्या आकाराचे इथे अरेंज करू शकता। त्यानंतर जे आपण पॅच बनवलेले होते ते पॅच आपल्याला ह्या तयार केलेल्या बेसवरती असे चिटकवून घ्यायचे आहेत। हे सर्व चिटकवून झाल्याच्या नंतर जो आपण ब्रूच अशा पद्धतीचा बनवला होता तो देखील आपल्याला इथे चिटकवून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पॅचच्या ऐवजी डेकोरेटिव्ह बटन्स जे की कुर्तीज किंवा छोट्या मुलींच्या फ्रॉकला असतात ते देखील इथे रियूज करू शकता। अशा पद्धतीने आपण पॅच चिटकवून घेतल्यानंतर त्याचा जो खालील बाजूची तार राहिलेली आहे त्या तारेचा वापर आपण हे ब्रूच पिनला अटॅच करण्यासाठी करून घेणार आहोत। इथे तुम्ही जर अशा प्रकारची तार नसेल तर सुई दोऱ्याच्या साहाय्याने देखील हा पॅच इथे शिवून घट्ट पॅक करू शकता। त्यानंतर जी थोडीशी स्पेस राहिलेली होती तिथे मी हे असे शो बटन चिटकवून घेतलेले आहे। त्यानंतर हा ब्रूच आणखीन थोडासा लॉंग हवा याच्यासाठी मी इथे दुसरा एक मोरपीस अटॅच करून घेणार आहे। हा मोरपीस छोट्या आकाराचा आहे परंतु वन साइड आहे तो इथे मी लावून घेणार आहे। तुमच्याकडे ज्या आकाराचे मोरपीस असतील त्या आकारानुसार तुम्ही इथे सर्व ब्रूचचे अरेंजमेंट करू शकता। हे मोरपीस तुम्हाला क्राफ्टचे मटेरियल ज्या शॉपमध्ये मिळते तिथे मिळून जाईल किंवा वेगवेगळ्या ऑनलाईन शॉपिंग ॲपवरती देखील अशा प्रकारचे मोरपीस आपल्याला सहज उपलब्ध होऊन जातात। अशा प्रकारे मोरपिसाचा हा पहिला ब्रूच आपला इथे बनवून तयार झालेला आहे। त्यानंतर आपण बनवणार आहोत दुसऱ्या प्रकारचा ब्रूच। त्याच्यासाठी मी इथे कॅनव्हासचा गोल छोटासा कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती फॅब्रिक ग्लूच्या सहाय्याने आधी जसा आपण स्टोन यूज केलेला होता तशाच प्रकारचा स्टोन इथे चिटकवून घेतलेला आहे आणि त्या स्टोनच्या बाजूने परत एकदा फॅब्रिक ग्लू लावून मी इथे स्टोनलेस चिटकवून घेणार आहे। अशा पद्धतीचे स्टोनलेस सुद्धा तुम्हाला क्राफ्टच्या शॉपमध्ये
मिळून जाईल। तसेच तुमच्याकडे जर एखाद्या ड्रेसचे किंवा राखीचे अशा प्रकारचे ब्रूच जर असतील, अशा प्रकारचे जे स्टोनचे पॅच असतील साड्यांना वगैरे, तर ते देखील तुम्ही इथे रियूज करू शकता। इथे आपली स्टोनलेस चिटकावून झालेली आहे। एक्स्ट्राची स्टोनलेस मी इथे कट करून घेत आहे आणि हा जो आपण पॅच बनवलेला आहे तो आपण आता सुकण्यासाठी ठेवणार आहोत। त्याच्यानंतर असे मी इथे पांढऱ्या रंगाचे पानाकाराचे 3 कुंदन घेतलेले आहेत आणि त्याला छिद्रामधून गोल्डन वायर अटॅच करून त्याला ट्विस्ट करून असे 3 इथे लाईन आपण बनवून घेणार आहोत। हे तिन्ही जे आपण कुंदनचे पॅच बनवलेले आहेत ते आपण एकमेकांना त्यानंतर जोडून पण घेणार आहोत। इथे जर तुमच्याकडे अशा प्रकारचे कुंदन अवेलेबल नसतील तर तुम्ही इथे मोत्यांचा देखील यूज करू शकता। असे 3 कुंदन मी वेगवेगळ्या उंचीवरती ॲडजस्ट करून त्याला ट्विस्ट करून घेतलेला आहे। ही वायर ट्विस्ट करून हे तिन्ही एकाला जोडून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर याच्यामध्ये एक मोती ओवून घेतलेला आहे। हे आपण आपला पॅच डेकोरेट करण्यासाठी यूज करणार आहोत। त्यानंतर एक कॅनव्हासचा मोठा आकाराचा गोल इथे कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी 2 मोर पीस साईडने कट करून घेऊन ते अरेंज करून घेतलेले आहेत। इथे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणेच मी मोर पीस कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण जो कुंदनचा हा पॅच बनवला आहे तो देखील याच्यावरती चिटकवून घेतलेला आहे आणि जो स्टोनचा पॅच आपण बनवलेला होता तो देखील इथे मी ग्लूगनच्या सहाय्याने चिटकवून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे ग्लूगन नसेल तर तुम्ही इथे फेविबॉन्डच्या सहाय्याने हे सर्व चिटकवून घेऊ शकता। फेविबॉन्डने सुद्धा अगदी छान चिटकले जाते, परंतु ग्लूगनपेक्षा त्याला थोडासा सुकण्यासाठी वेळ द्यावा लागतो। हा पॅच आणखीन डेकोरेट करण्यासाठी मी वेगवेगळ्या साईजचे मोती त्याच्या बाजूने चिटकवून घेत आहे, म्हणजे मोठा आणि त्याच्यापेक्षा छोटा अशा पद्धतीने मी इथे सिक्वेन्सनी मोती चिटकवून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर जो एक्स्ट्रा कॅनव्हासचा भाग राहिलेला होता तो देखील इथे कट करून घेतलेला आहे आणि हा ब्रूच मी एका साडी पिनवरती अशा पद्धतीने चिटकवून घेतलेला आहे। अशा प्रकारचे हे जे ब्रूच आहेत ते तुम्ही पैठणी साडीवरती देखील साडी पिन म्हणून यूज करू शकता किंवा हेअर ॲक्सेसरी म्हणून देखील याचा उपयोग करू शकता। वेगवेगळ्या प्रकारच्या सिल्कच्या साड्यांवरती देखील हे अगदी शोभून दिसते किंवा पुरुषांच्या कोटला देखील याचा उपयोग करता येईल। तसेच फेट्यावरती ब्रूच म्हणून देखील याचा उपयोग अगदी आरामात करता येतो। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या साईजचे हे ब्रूच बनवू शकता। छोट्या साईजचा ब्रूच हवा असेल तर मोरपीस आपल्याला अगदी छोट्या आकारामध्ये इथे कट करून घ्यावा लागेल। त्यानंतर आपण हा तिसरा प्रकार पाहत आहोत। याच्यासाठी मी हे इथे काचेचे बटन घेतलेले आहे। हे देखील माझ्या एका जुन्या ड्रेसचे मी काढून इथे यूज केलेले आहे। अशा प्रकारचे बटन नसेल तर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे जे डेकोरेटिव्ह बटन्स असतील त्याचा तुम्ही हे हेअर ॲक्सेसरी किंवा हा ब्रूच बनवण्यासाठी उपयोग करू शकता। मी तुम्हाला फक्त इथे वेगवेगळ्या आयडियाज देत आहे जेणेकरून तुम्ही घरात जे अवेलेबल साहित्य आहे त्याच्यापासून हे ब्रूच मोरपीसांचा यूज करून बनवू शकता। ही देखील तुटलेली साडी पिन आहे, त्याचा देखील मी इथे पाठीमागे चिटकवण्यासाठी यूज करून घेतलेला आहे। अशा प्रकारे अगदी कमी खर्चामध्ये तुम्ही हे मोरपीसांचे ब्रूच घरच्या घरी बनवू शकता। इथे मी जो कॅनव्हास यूज केलेला आहे तो कॅनव्हास हा चांगल्या क्वालिटीचा, म्हणजे जो की आपण शर्टच्या कॉलरमध्ये जो टेलर लोक कॅनव्हास यूज करतात तो इथे वापरलेला आहे। हा कॅनव्हास तुम्हाला टेलरिंग मटेरियलचे जे शॉप आहे तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल। त्यानंतर अशा पद्धतीने एक मोरपीसाचा गोल पीस तयार न झालेला जो भाग आहे तो अगदी कर्व आणि सुंदर असतो। याचा देखील उपयोग आपण इथे आपला ब्रूच आणखीन डेकोरेटिव्ह आणि सुंदर बनवण्यासाठी करू शकतो। हा पूर्ण पॅच तयार झाल्यानंतर मी पाठीमागील बाजूस याला अरेंज करून घेतलेले आहे आणि हे चिटकवण्यासाठी ग्लूगन इथे यूज केलेली आहे। अशाच प्रकारचे वेगळे आणि डेकोरेटिव्ह नाविन्यपूर्ण व्हिडिओज जर तुम्हाला पाहायचे असतील तर प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट या माझ्या चॅनलला आता लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच पद्धतीचे फॅशनेबल आणि होममेड ज्वेलरी मेकिंगचे देखील आयडियाज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत। आणि हे मोरपीसांचे ब्रूच बनवण्याची आयडिया जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील या आयडियाज शेअर करू शकता। त्यानंतर आपण चौथ्या प्रकारचा पॅच इथे बनवण्याचं पाहत आहोत। यामध्ये मी कॅनव्हासच्या गोलवरती हे मोरपीसाचे असे छोटे छोटे जे मोरपीस आहेत जे की डेव्हलप नाही झालेले आहेत असे इथे यूज करणार आहे आणि ते बाजूने सर्व चिटकवून घेतलेले आहेत। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा सुंदर असा मोरपीस मी इथे बाजूने कट करून घेतलेला आहे आणि याला लिपचा आकार देऊन घेतलेला आहे।
आणि तो देखील मी इथे फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने तयार केलेल्या बेसवरती चिटकवून घेतलेला आहे। आणि वरील बाजूस मी आणखीन याला डेकोरेटिव्ह बनवण्यासाठी अशा प्रकारचे एक बटन इथे चिटकवून घेतलेले आहे। हे चिटकवण्यासाठी थोडासा एक्स्ट्रा ग्लू मी इथे लावून घेतलेला आहे। त्यानंतर जो एक्स्ट्राचा भाग आहे जो की आपल्याला नको आहे तो इथे कट करून घेऊन याला व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे। आणि हा जो पॅच आपला तयार झालेला आहे याच्यावरती मी अशा प्रकारे साडी पिन अटॅच करून घेतलेली आहे। त्यानंतर परत याला आणखीन डेकोरेट करण्यासाठी आपण पाठीमागील बाजूस अशा पद्धतीने एक लॉंग असा मोरपीस चिटकवून घेणार आहोत। हे पहा, अगदी तुऱ्याप्रमाणे हा मोरपीस इथे आपण चिटकवून घेतलेला आहे। याचा देखील एक्स्ट्राचा भाग इथे आपण कट करून घेतलेला आहे आणि याचा उपयोग तुम्ही फेट्यावरती लावण्यासाठी अगदी आरामात करू शकता। हे पहा, हे ब्रूच अशा पद्धतीने तयार झालेले आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।